नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, माझ्या हातात दुधी भोपळा आहे आणि मी आज करते दुधी भोपळ्याच्या तिखट मिठाच्या वड्या. आपण साहित्य बघूया. दुधी भोपळा तर मी घेतलेलाच आहे. इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, आणखीन चाट मसाला घेतलेला आहे, मिरची, हिरव्या मिरच्या, जिरं, आल्याचे थोडे तुकडे आणि कढीलिंब घेतलेला आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. 3 मोठे चमचे रवा आणि 3 मोठे चमचे बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडी मेथी चिरून घेतलेली आहे. इथं मी भोपळ्याच्या साली काढून घेते आहे. तुम्ही सालीसकट जरी घेतला तरी चालेल. सालीमध्ये पण जीवनसत्व असतात आणि साली टाकून न देता ह्याची चटणी करता येते. साली आपल्या काढून झालेल्या आहेत. त्याच्यापूर्वी आपण हा दुधी भोपळा कडू नये ना हे तपासून बघायचं आहे. मी दुधी भोपळ्याचा छोटासा तुकडा काढून खाऊन बघितलेला आहे. भोपळा गोड आहे एकदम. तो आता मी खिसून घेते आहे. हे बघा, दुधी भोपळा आपला खिसून झालेला आहे आणि ह्याला थोडंसं पाणी पण सुटतं, पण ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे. जर समजा तुम्हाला ह्याच्यात पाणी नको असेल तर ते पाणी पिळून घ्या, तो रस म्हणून प्या किंवा आमटी भाजीमध्ये वापरा. दुधी भोपळा हा अल्कलीन असल्याकारणानं ॲसिडिटीवर अत्यंत उपयुक्त आहे. ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल ह्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि मुख्य म्हणजे हृदयाला बळकटी येण्यासाठी हा अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे दुधी भोपळ्याला नाक मोरडणे आल्याने लक्षात ठेवायचं, दुधी भोपळा हा कोणत्या ना कोणत्या प्रकारात आपल्या पोटात गेला पाहिजे. याच्यामध्ये मी हिंग, हळद, लाल तिखट आणि चाट मसाला घालून घेते आहे. ओवा आहे, तो हातावर चुरून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत. कोथिंबीर घालून घेते आहे. थोडीशी मेथी होती, ती मेथी पण मी घातलेली आहे. हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते आहे. दुधी भोपळा चिरून झाल्यावर त्याचा हवेशी संसर्ग आल्यावर तो काळा पडतो आणि तो तसा पडू नये म्हणून मी हे पदार्थ लगेच घालून घेतलेले आहेत. मिरची, जिरं, आलं आणि कढीलिंब ह्याचा मी ठेचा बनवून घेते. तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यामध्ये लसूण घालू शकता, पण मी लसूण घालून घेत नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला ही दुधी भोपळ्याची वडी नैवेद्यासाठी सुद्धा ठेवता येते. इथे मी ठेचा घालून घेते. तुम्ही हा ठेचा आधी करून घेतलात तर जास्त चांगलं होईल. 2 चमचे रवा घातला आहे. 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. हे हाताने मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ लागेल तसं घालून घेणार आहे. ज्वारीच्या पिठामुळं वडी खुसखुशीत होती आणि रव्यामुळं कुरकुरीत होती. डाळीच्या पिठामुळं बाइंडिंग येतं, एकजीव होतं पीठ. आणखीन 1-2 चमचे मी ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे. वरनं थोडासा तेलाचा हात लावून घेते. माझ्याकडे स्टीमर आहे. पाणी मी गरम करायला ठेवलेले आहे.
स्टीमरला खाली मी इथं तेल लावून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी असा या पिठाचा उंडा करून घेते. हा उंडा करून घेतलेला आहे आणि तो थोडासा तिळाच्या ह्याच्यामध्ये मी जरा घुळवून घेते आहे. मी इथं उंडे करून घेतलेले आहेत. तुम्ही चाळणीमध्ये ठेवून वड्या थापल्यात तरी पण चालतील. पाणी मी उकळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर मी वड्या ठेवते आणि 15 मिनटं मी वाफवून घेणार आहे. वड्या आपल्या शिजलेल्या आहेत. काही लागत नाही आपल्या ह्याला. गॅस बंद करून घेते. 10-15 मिनटं थंड करून घेते. आपल्या वड्या थंड झाल्यात. उंडे आपले गार झालेले आहेत. मी वड्या पाडून घेत आहे. इथं मी लहान आणि थोड्याशा मध्यम आकाराच्याच वड्या पाडून घेते आहे. ह्या वड्या तळून झाल्यावर दुधीला नाक मुरडणारे जे लोक आहेत ना, त्यांनासुद्धा परत परत खाव्याशा वाटतील. तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा उंडा मी असाच शिजवलेला नुसता खाणार आहे, म्हणजे तळणार नाही आहे. मला असेच आवडतात. इथं मी तेल तापत ठेवलं होतं आणि आता मी शॅलो फ्राय करून घेते. जास्त तेल घातलेलं नाही आहे. वड्यांनी उलटून घेते आहे. आपल्या वड्या छान तळून होत आहेत. आता याचा रंग कितपत लाल काढायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. समजा तुम्हाला वड्या तळायच्या नाही आहेत तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये फोडणी करा. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग हात घाला, कढीलिंब घाला. आणखीन ह्या ज्या वड्या आहेत ना त्या नुसत्या परतून घ्या, तरीसुद्धा खूप सुंदर लागतात. वड्या आपल्या छान तळून झालेल्या आहेत. बघा किती छान झाल्यात. वरचे तीळ दिसत आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत एकदम. बाकीच्या वड्या मी शॅलो फ्राय करून घेते आहे. हे बघा दुसरा घाणा तयार झालेला. तेल निथळून घ्यायचं आहे, नाहीतर वड्या टिश्यू पेपरवर टाकायच्या आहेत, म्हणजे तेल शोषलं जाईल. वड्या किती छान दिसत आहेत, तीळ दिसत आहेत. आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे बघा केवढ्या कुरकुरीत झालेल्या आहेत. आवाज ऐकू येतोय ना. अशा रीतीने खूप सुंदर अशा आपल्या कुरकुरीत, खुसखुशीत आणि चवीला यम्मी अशा दुधी भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही परत परत करून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. शिवाय तोंडी लोणं नसेल तर पोळी आपण या वड्यांबरोबर खाऊ शकतो. वाढदिवसाच्या पार्टीला किंवा सणासुदीला नैवेद्याला पण ह्या आपण करू शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. परत परत अशा नाविन्यपूर्ण रेसिपी घेऊन भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्त राहा, आनंद लुटा. आता उन्हाळा सुरू होतो आहे, त्यामुळं उन्हाळा स्पेशल रेसिपींची वाट बघा. त्या मी करून दाखवणारच आहे. धन्यवाद.